बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसानं दडी मारलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आपली जी पेरलेली पिकं आहेत ती सध्या उगवलेली आहेत। त्या उगवलेल्या पिकांना या ठिकाणी वाचवण्यासाठी धडपड सुरू केली। आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या केळवद परिसरामध्ये आहे आणि या केळवद परिसरामध्ये सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जी पेरणी केली होती मागच्या आठवड्याभरापूर्वी ते सध्या उगवून आलेलं आहे आणि पावसानं दडी दिल्यामुळं आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधली जी पिकं उगवली आहे त्या पिकांना या ठिकाणी वाचवण्यासाठी धडपड सुरू केल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये स्प्रिंकलर सध्या लावलेले आहेत आणि स्प्रिंकलरद्वारे या शेताला पाणी देणं सुरू आहे। म्हणजेच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांच्या शेतामधलं सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, हे संपूर्ण पीक जे आहे या ठिकाणी उगून आल्याचं दिसतंय। मात्र आता गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पावसानं दडी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आपली जी पिकं उगवलेली आहेत त्यांना या ठिकाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय। एकंदरीत पाहिलं तर सध्या जिल्ह्यामध्ये 20 ते 25% या ठिकाणी पेरणी झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पावसाची म्हणजे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, जेणेकरून 100% पेरणी जिल्ह्यामध्ये होईल। मात्र वरुण राजा सध्या रुसला असल्याचं दिसतंय। 22 तारखेच्या नंतर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस येईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जी पिकं आहेत ती वाचवण्यासाठी या ठिकाणी धडपड करताना ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये स्प्रिंकलरद्वारे पाणी देणं सुरू केलेलं आहे आणि आपली पिकं जी आहेत ती वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।